हिवाळा सुरू झाला की अनेकांना अंगदुखी, सांधेदुखी जाणवायला लागते, पण यामधली सगळ्यात सामान्य तक्रार म्हणजे खांद्यांचं दुखणं. थंडीच्या दिवसात अचानक खांदा जड होणं, हात वर न उचलता येणं, रात्री झोप न लागणं, हे सगळं ऐकून ओळखीचं वाटत असेल तर ही रील तुमच्याचसाठी आहे. कारण यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरला वैद्यकीय भाषेत ॲडहेसिव्ह कॅप्सुलायटिस असं म्हणतात. या आजारात खांद्याचा सांधा हळूहळू कडक होतो आणि त्या भोवतालच्या स्नायू आणि लिगामेंट्स जखडतात आणि हालचाल सुद्धा मर्यादित होते. भारतात साधारण 2 ते 5% लोकांमध्ये ही समस्या आढळते आणि हिवाळ्यात याच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढतात. थंडीमुळे मांसपेशी आकुंचन पावतात, रक्ताभिसरण कमी होतं, हालचाल कमी झाल्यामुळे खांद्याची जी जखड आहे ती वाढते. विशेषतः महिला, मधुमेहाचे रुग्ण, हार्ट पेशंट्स आणि 40 वर्षांच्या वरच्या लोकांना याचा धोका जास्त असल्याचं म्हटलं जातं. फ्रोझन शोल्डर साधारणतः 3 टप्प्यांमध्ये वाढतो. पहिला फ्रीझिंग टेस्ट, ज्यामध्ये तीव्र वेदना होतात, रात्री झोप लागत नाही आणि खांदा हळूहळू जड व्हायला लागतो. दुसरं असतं फ्रोझन स्टेज. यामध्ये वेदना थोड्याशा कमी होतात, पण खांदा पूर्णपणे जखडतो, रोजची कामं सुद्धा कठीण होतात. आणि तिसरं थॉइंग स्टेज, ज्यामध्ये हळूहळू हालचाल परत येते आणि खांदा पूर्ववत होण्याकडे जातो. हा प्रॉब्लेम महिन्यांपासून 1 ते 3 वर्षांपर्यंत टिकू शकतो. त्यामुळे वेळेतच हा त्रास ओळखणं आणि त्यानंतर योग्य ती एक्सरसाइज, फिजिओथेरपी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच योग्य पर्याय. थंडीच्या दिवसात तुम्ही खांद्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या आसपासही ज्या कोणाला खांदा, अंगदुखीचे त्रास कायम असतात त्यांना ही रील मात्र नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा.